तारिणीवर हल्ला. तर तारिणीचा वाघिणीसारखा पलटवार, पाठीमागून वार करणाऱ्याला रंगेहात पकडलं. तर दुसरीकडे युवराजचा नवीन प्लॅन तयार. तारिणी मालिकेच्या येत्या भागात इंटरेस्टिंग ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. खरं तर येत्या भागात असं पाहायला मिळणार आहे की सुरुवातीला केदार आणि तारिणी एका महत्वाच्या विषयावर बोलताना दिसत आहेत. केदारला शंका असते की युवराजला लवकरच नवीन असाइनमेंट मिळणार आहे, पण तारिणीच्या मनात मात्र एक मोठी शंका निर्माण झाली आहे. एका फोन कॉलवरून तिला असं जाणवतं की कोणीतरी अनोळखी व्यक्ती आहे जी सतत त्यांच्या घरावर आणि फॅमिलीवर लक्ष ठेवते. घरात कोण काय करतंय, कुठे जातंय याची माहिती त्या व्यक्तीला आहे. मात्र ही व्यक्ती कितीही लपवण्याचा प्रयत्न करत असली तरी ती जास्त काळ लपून राहणार नाही असा विश्वास तारिणी व्यक्त करते. आता प्रश्न हाच की ती व्यक्ती नेमकं कोण आहे, त्यांच्या घरावर का लक्ष ठेवू नये. आता तारिणीच्या कुटुंबाला नेमका कोणापासून धोका आहे, हे सगळं येणाऱ्या भागात पाहायला मिळेल. तर दुसरीकडे असंही पाहायला मिळतंय की केदार आणि तारिणी बाईकवरून बाजारात जात असतात. बाजारात आल्यानंतर केदारला तारिणी म्हणते की बाईक थांबव, मला इथे फुलं घ्यायची. आणि ती स्वतः फुले घ्यायला जाते, पण तारिणीला अजिबात कल्पना नसते की त्यानंतर तिच्यावर मोठं संकट ओढवणार आहे. अचानक ती फुलं घेत असताना एका हुडी घातलेला माणूस तिचा पाठलाग करत तिथपर्यंत पोचतो. मात्र त्याच्या हातामध्ये सुरा असतो. पण तारिणी फुलं घेत असते, त्यामुळे मागे काय घडते याची तिला अजिबात कल्पना नसते. पण अचानक तो माणूस तारिणीच्या हळूहळू मागे येतो आणि तारिणीला लगेच समजतं की मागून कोणीतरी माझ्यावर हल्ला करणार आहे. आणि तो माणूस हात चाकू घेऊन वरती करणार तेवढ्यात तारिणीची नजर चुकते आणि ती कशीबशी त्याला रंगेहात पकडते. आता भर बाजारात तारिणीवर असा हल्ला करण्याची हिंमत कुणाची झाली? केदार जवळ असतानाही त्या व्यक्तीने तारिणीवर हल्ला कसा केला, हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. आता तारिणी त्याचा चेहरा ओळखू शकणार आहे का? आता हा हल्लेखोर नेमका कोणाच्या सांगण्यावरून तिच्यावर हल्ला करायला आलाय? तर दुसरीकडे आपल्याला असंही पाहायला मिळते की जेव्हा तारिणीवर हल्ला होत असतो तेव्हा कोणीतरी व्यक्ती गाडीतून हे सगळं व्हिडिओ रेकॉर्ड करत असते. आता ती व्यक्ती कोण आहे? आता हे प्रकरण लवकर बाहेर येईल की याच्या मागे अनेक गूढ उकलत जातील, हे सगळं आपल्याला तारिणी मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तारिणी मालिका सध्या खूपच इंटरेस्टिंग फेजवर आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कॉमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.